गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 1 कप एवढे आपल्याला साबुदाणे घ्यायचे आहेत। हे कच्चे साबुदाणे, यांना मी भिजवलेलं वगैरे काहीच नाही, यांना मस्त 5 मिनिटांसाठी भाजून घेतले। आता थोडे यांना गार होऊ द्यायचे। थोडी वाफ निघाल्यानंतर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये यांना टाकून घ्यायचं आणि मस्त रवाईदार आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची। तुम्ही गिरणीवरून सुद्धा बनवून आणू शकता ही अशी पावडर। हे बघा, मस्त रवाईदार मी ही पावडर बनवून घेतली। त्यानंतर मी इथं 3 बटाटे घेतलेत, असे हे मीडियम साईजचे 3 बटाटे घेतले। हे कच्चेच बटाटे मी घेतले, साल काढून घेतली आणि असं यांना किसून घेतले। आता यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला अर्धा चमचा आणि याला अशा हाताने आपल्याला मॅश करायचं। मिठामध्ये हा लगेच मऊ पडेल आणि पाणी पण सोडेल। मग आता याला मी असं छान असं 5 मिनिटांसाठी मॅश करून घेते, याचं पाणी निघेल तोवर, कारण हा पटकन पिसून म्हणजे दळून मोकळा होईल। मग हे बघा, मस्त याचं पाणी मी काढून घेतलंय सगळं आणि बटाटा पण किती नरम पडलाय। नंतर मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हा बटाटा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आता याला मी दळून घेते। मस्त याची पेस्ट बनून तयार झाली। हे बघा, याच्यामध्ये थोडंच पाणी मी टाकलं आणि मस्त दळून घेतलं। त्यानंतर इथं मी याला बाउलमध्ये काढल्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, मीठ आणि आपण जे साबुदाण्याचं पावडर बनवलं होतं ते इथं आपल्याला टाकून घ्यायचंय। थोडं थोडं करत मी टाकून घेते। आता हे पूर्ण पीठ मी यामध्ये टाकून घेते। यामध्ये तुम्ही अजून काहीतरी म्हणजे शिंगड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ ते सुद्धा वापरू शकतात। आता हे छान असं मी मिक्स करते आणि थोडं थोडं करत पाणी आपल्याला यामध्ये टाकायचंय। असं थोडं थोडं करत पाणी मी टाकून घेते, म्हणजे मला मिनिमम अर्धा कप एवढं पाणी यामध्ये मी टाकलंय। थालीपीठ सारखं आपल्याला मस्त हे मऊ डो आपल्याला बनवायचा आहे, म्हणजे असा गोळा बनवून घ्यायचा, म्हणजे थापायला आपल्याला सोपं होईल म्हणून। त्यानंतर मी इथे एक प्लेट घेतली, त्यावर एक कॉटनचा सुती कपडा असा घेतला आहे, तो ओला करून घेतला होता आणि तो इथे मी टाकून घेतलाय। त्याला थोडं पाणी आपल्याला वरून शिंपडायचंय, म्हणजे थालीपीठ लवकर निघतील मग। आणि नंतर मी इथे एक गोळा घेतला आणि आपल्याला असं थालीपीठ सारखं छान असे आपल्याला ना थापायचे। ज्या पद्धतीने आपण दुधईचे, मेथीचे थालीपीठ बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे साबुदाण्याचे थालीपीठ सुद्धा थापायचे। हे बघा, थोडं वरून पाणी टाकत जायचं, मस्त गोलाकार द्यायचा आहे आणि मस्त जास्त जाड नाही जास्त बारीक नाही असे हे थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचे। किती छान हे थापून तयार झाले मीडियम साईजचे। हे थापल्यानंतर आता याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। मी याला भाजायला घेते। आता मी इथं पॅन ठेवला आहे, पॅनवर थोडं तेल टाकून घ्यायचं 1 चमचा एवढा, म्हणजे खाली चिपकणार नाही म्हणून। नंतर इथं आपल्याला हे जे थालीपीठ बनवलं होतं ते मी इथं पालथं मारून घेतलंय आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। 2 मिनिटांमध्ये हा मस्त भाजून तयार झालाय। परत वरून 1 चमचा एवढं तेल टाकून घेतलंय। आता याला आपल्याला पालथं मारायचं आहे। हे बघा, पूर्ण मी याला पालथं मारून घेतलं, किती मस्त हे भाजून तयार झाले। गरमागरम आपले महाशिवरात्री स्पेशल थालीपीठ बनवून तयार झाले।